नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे महिपतने पुन्हा एकदा प्रतिमाला मारण्याचा डाव रचलेला असतो. त्याला काही करून प्रतिमाला संपवायचं असतं. कारण प्रतिमाची गेलेली वाचा आणि जर स्मृती परत आली तर त्याच्यासाठी तर धोक्याचं आहेच, पण त्याच्या संपूर्ण टीमसाठी सुद्धा हे धोक्याचं कारण बनू शकतं आणि चौघेही कायमचे जेलमध्ये इथे खडी फोडायला जाऊ शकतात हे महिपतला आणि नागराजला माहिती असतं. त्यामुळे इथे आता महिपतने पुन्हा एकदा प्रतिमाला संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे इथे आता प्रतिमावरती जो महिपत वार करतो तो वार आता रविराज काका स्वतःवरती झेलतात. महिपतची माणसं प्रतिमाला पुरेपूर मारण्याचा प्रयत्न करत असतात. त्या उद्देशाने ते तिथपर्यंत पोचलेले असतात. पण इथे रविराज काका प्रतिमाची ढाल बनून 22 वर्षांपूर्वी त्यांना जे करता आलं नाही ते त्यांनी ह्या वेळेला केलेलं असतं. प्रतिमावरती होणारा वार रविराज काकांनी स्वतःवरती झेलत प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो, तिला जीवनदान दिलेलं असतं. पण इथे आता अजून एक महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे प्रतिमाची गेलेली वाचा परत आलेली असते. जेव्हा रिक्रिएशन केलेलं असतं तेव्हा तिने तन्वी अशी हाक मारलेली असते आणि त्याच्यानंतर तिची वाचा पुन्हा गेलेली असते. आणि आता जेव्हा रविराज काकांवरती हल्ला होतो, त्यांच्यावरती चाकूचा वार होतो, तेव्हा प्रतिमा रविराज अशी हाक मारते. तेव्हा इथे सर्व गुंड लोक पळून जातात आणि रविराज काकांचा सुद्धा जीव वाचतो. आजूबाजूचे लोक त्यांना हॉस्पिटलला घेऊन जातात आणि ॲडमिट करतात. पण आता एवढ्या मोठ्या गंभीर प्रसंगामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या असतात. ते म्हणजे इथे प्रतिमाने रविराज काकांना रविराज अशी हाक मारलेली असते. तिची थोडीफार ओळख पटलेली असते की आता हे माझे नक्कीच कुणीतरी आहेत, तो माझा नवरा आहे हे तिला कळलेलं असतं आणि तिची वाचासुद्धा गेलेली परत आलेली असते. तर इथे अचानकपणे असं काय घडतं की प्रतिमावरती होणारा वार हा रविराज काका स्वतःवरती झेलतात आणि महिपतला कसं काय कळतं की रविराज काका आणि प्रतिमा कुठल्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तो त्या वेळेलाच बरोबर प्रतिमावरती वार करतो. हे सगळं कुणामुळे घडतं आणि कसं काय घडतं आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता जेव्हा अपघाताचं रिक्रिएशन केलेलं असतं तेव्हा रविराज काका प्रतिमा सायली एका गाडीमध्ये बसलेले असतात आणि गाडीचा वेग वाढल्यानंतर प्रतिमा सायलीकडे बघते आणि तन्वी अशी हाक मारते. तेव्हा इथे त्याने केलेला प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो असं सगळ्यांना वाटतं. त्यानंतर इथे आता प्रतिमाची वाचा परत आली आहे. महिपत, साक्षी, नागराजला कळल्यानंतर आता तिघेही इथे प्रियाची मानगुटी पकडतात, तिला खडे बोल सुनावतात. महिपत म्हणतो की तुला त्या घरामध्ये कशासाठी ठेवलं आहे? आमच्या कामासाठी ठेवलं आहे ना. अगं आमच्या तुकड्यांवरती जगतेस आणि आम्हाला मास दाखवतेस. तू खोटी तन्वी आहेस हे विसरू नकोस. त्या घरामध्ये राहून तिथे काय चाललं आहे काय नाही चाललं आहे त्यांच्या बारीक सारीक गोष्टींवरती तुला मी लक्ष ठेवायला सांगितलं आहे. आता असं व्हायला नको. तू जर आम्हाला डोई जर झालीस ना तर तुझासुद्धा गेम करायला आम्हाला वेळ लागणार नाही असं आता महिपत म्हणत असतो. तर इथे प्रियाला माहिती नसतं की प्रतिमाची वाचा ही परत गेलेली आहे. ती सुद्धा खूप जास्त घाबरलेली असते. नागराज तर तिचा गळा दाबतो आणि म्हणत असतो तू त्या घरामध्ये राहतेस काय, करतेस काय? अगं त्यांची बारीक सारी गोष्ट तू आम्हाला सांगायला हवी होतीस, पण तू ते तर करत नाहीसच. पण तुला ज्या गोष्टी करायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष न देता फक्त अर्जुन अर्जुन करून त्याच्या मागे पुढे करतेस. हे विसरू नकोस की खऱ्या तन्वी बरोबर अर्जुनचं लग्न झालं आहे आणि तू खोटी तन्वी म्हणून किल्लेदाराच्या घरामध्ये राहतेस आणि आता अर्जुन बरोबर लग्न करण्याचं स्वप्न बघतेस. तो अर्जुन कधीही त्या सायलीला सोडणार नाही. कळलं ना तुला? तेव्हा तू आपल्या आता गोलकडे लक्ष दे. आपल्याला जे साध्य करायचं आहे त्याच्याकडे लक्ष दे. ती प्रतिमा काही करून आता मेली पाहिजे. तिची जर स्मृती आणि वाचा तर परत आली आहे, स्मृती परत आली ना तर आपल्याला सगळं काही महागात पडेल. ती सगळं काही सांगेल की तिला कुणी मारलं आणि का मारलं आणि तिने आपल्याला बघितलंय सुद्धा असं महिपत म्हणत असतो. तेव्हा इथे आता प्रिया घाबरलेली असते. महिपत म्हणतो जर त्या प्रतिमाने तिच्या खऱ्या मुलीला ओळखलं ना तर तुझं काही खरं नाही आहे. तुला कुणी विचारणार नाही तिथे. आताच तुला कोणत्या घरात विचारतंय? सगळे सायली सायली करत असतात ना असं नागराज म्हणतो. तेव्हा प्रिया आता घाबरलेली असते. तिला आता वॉर्न केलेलं असतं की काही करून प्रतिमाचा काटा काढायचा, नाहीतर त्या सायलीचा तरी काटा काढायचा, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे असं आता नागराजने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे प्रिया आता स्वतःच्या कामाला लागलेली असते. ती आता विचार करत असते की काही झालं तरीसुद्धा प्रतिमाची स्मृती काही परत यायला नको.
त्यानंतर इथे सगळेजण आता प्रतिमाला बोलायला सांगत असतात, पण प्रतिमाच्या तोंडातून आवाजच बाहेर येत नसतो. ती खाणाखुणा करून सांगते की तिच्या घशातून आवाज येत नाही आहे, तिच्या कंठातून आवाजच फुटत नाही आहे. तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये येतात. तेव्हा डॉक्टर श्रद्धाला विचारल्यानंतर ती सांगते, ज्या वेळेला अपघाताचं रिक्रिएशन करण्यात आलं होतं त्यावेळेला गाडीचा वेग वाढल्यानंतर प्रतिमा घाबरली होती आणि तिच्या मेंदूने चालना दिली होती की तिची मुलगी तन्वी ही कुठल्या तरी संकटात आहे आणि त्यावेळेला तिने तन्वी अशी हाक मारली होती. पण आता पुन्हा तिच्या घशातून कंठातून आवाज फुटत नाही आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा तुम्हाला असेच प्रयत्न करावे लागणार आहेत जेणेकरून तिची वाचा परत येईल. तेव्हा प्रियाला आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, बरं झालं हिची आलेली वाचा परत गेली. आता मला काही करावं लागणार नाही आहे, फक्त आता मला ह्या लोकांवरती बारीक लक्ष ठेवायला लागेल, कारण ही सुभेदार सगळे चिवट आहे. तिची स्मृती आणि वाचा परत येण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. आणि महत्त्वाची म्हणजे ही सायली, या सायलीला काहीतरी करायला पाहिजे आणि तिला जाग्यावरती बसवायला पाहिजे असं प्रिया म्हणत असते. तर इथे सगळे सुभेदार आता नाराज झालेले असतात, कारण प्रतिमाचा आलेला आवाज परत गेलेला असतो. तर इथे नागराज आता महिपतला म्हणत असतो की महिपत, तू काही कामाचा नाही आहेस रे. तुला एवढी मोठी सुपारी दिली होती माझ्या दादाला वहिनीला मारायची, पण तू सगळा प्लॅन फ्लॉप केलास. अरे तिघेही जिवंत आहेत, एकसुद्धा मेलेला नाही आहे. नंतरला तुला एवढ्या वेळा चान्स दिला, पण तू एकदासुद्धा त्या प्रतिमाला मारू शकलेला नाही आहेस. अरे माझ्या गळ्यावरती टांगती तलवार बसली, तुला कळतंय का? जर तिची स्मृती परत आली आणि तिने जर मला बघितलं असेल ना, तर ती दादाला लगेच माझं नाव सांगेल आणि मग माझं काही खरं नाही आहे. मला प्रॉपर्टीमधून सुद्धा दादा बेदखल करेल. तुला कळतंय का महिपत? अरे कसला तू भाई, कसला तू डॉन, अरे तू साधा गुंडसुद्धा म्हणण्याच्या लायकीचा राहिलेला नाही आहेस. त्या प्रियाला बोलत असतोस, अरे एक तरी काम तू नीट केलेस का? माझं फुकटचा माझा पैसा घेता आणि त्याच्यावरती मजा करता, पण मी सांगितलेलं एकसुद्धा काम, एकसुद्धा सुपारी तू पूर्ण करू शकलेला नाही आहेस. तेव्हा इथे आता नागराजच्या बोलण्यामुळे महिपतला खूपच जास्त त्रास होत असतो. त्यामुळे इथे महिपत आता निर्णय घेतो, काहीही झालं तरीसुद्धा त्या प्रतिमाचा काटा काढायचा, तो सुद्धा कायमचा. प्रतिमा हा विषय कायमचा संपवायचा म्हणजे संपवायचा. तिची खूपच जास्त भीती झालेली आहे. वाचा परत आली, स्मृती परत आली तर आपल्यासाठी धोक्याचं होऊ शकतं हे त्या लोकांना कळलेलं असतं. त्यामुळे इथे आता साक्षी नाही नाही म्हणत असताना महिपत तिला मारण्याचा कट रचतो आणि ह्या वेळेला तो स्वतः बाहेर पडण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर इथे आता रविराज काका प्रतिमाला घेऊन आता मंदिरामध्ये जाण्याचा निर्णय घेतात. तेव्हा सायली म्हणत असते की प्रतिमा आत्याला आता कळलं पाहिजे की रविराज काका त्यांचे कोण आहेत. नवरा बायकोने दोघांनी मंदिरामध्ये एक साथ जाऊ दे, म्हणजे कदाचित प्रतिमा आत्यांची स्मृती परत येण्यासाठी काहीतरी मदत होईल. तेव्हा इथे प्रतिमा नकार देत असते. सायली जाते आणि प्रतिमा आत्यांना समजावते. ती म्हणत असते की तुम्हाला आत्तापर्यंत हे तरी कळलं असेल की ही तुमची फॅमिली आहे, म्हणून तुमच्या सुख दुःखात नेहमी तुमच्याबरोबर असते. रविराज काकांबरोबर तुम्ही जा, ते तुम्हाला व्यवस्थित घेऊन जातील. अहो ते तन्वीचे वडील आहेत, तुमचे पती आहेत, खूप महत्त्वाचे आहेत ते. तुम्ही त्यांच्याबरोबर जा, त्यांनासुद्धा बरं वाटेल आणि तुम्हालासुद्धा काहीतरी आठवणी भूतकाळातल्या नक्कीच आठवतील. तेव्हा नाही म्हणत असतानासुद्धा आता प्रतिमा सायलीच्या सांगण्यावरून रविराज काकांबरोबर मंदिरामध्ये जायला तयार होते. तर इथे आता प्रतिमाची स्मृती परत येण्यासाठी त्यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न असतो. तेव्हा इथे प्रियाला कळतं की रविराज काका आणि प्रतिमा दोघंजणं मंदिरामध्ये जात आहेत. तेव्हा प्रिया लगेच ही माहिती आता महिपतला देते. तेव्हा इथे महिपतला कळतं की आता प्रतिमा कुठल्या मंदिरामध्ये जाणार आहे. तेव्हा तो आपली टीम घेऊन त्या ठिकाणी जातो आणि देवदर्शन करून आता खाली येत असतानाच आता इथे महिपत तिच्यावरती वार करायला जातो. तेव्हा रविराज काका धावत पळत येतात आणि महिपतला धक्का देतात. त्यानंतर इथे महिपत धावून आता प्रतिमाच्या अंगावरती आता चाकूने वार करणार. तेवढ्यातच रविराज काका मध्ये येतात आणि इथे महिपतला धक्का देतात. आजूबाजूची लोक आता आरडाओरडा करायला सुरुवात करतात. तर इथे प्रतिमावरती होणारा वार रविराज काकांनी स्वतःवरती झेललेला असतो आणि प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा इथे महिपत पुन्हा एकदा आता रविराज काकांवरती वार करायला जाणार आणि प्रतिमाला पकडणार. आजूबाजूची लोक आता आरडाओरडा करतात. तेव्हा इथे आता महिपत तिथून पळून जात असतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते
ते म्हणजे जेव्हा रविराज काकांवरती तो वार होतो तेव्हा प्रतिमा खूप जास्त घाबरते आणि ती जोरात रविराज अशी हाक मारते, अहो अशी हाक मारते। तेव्हा इथे आता प्रतिमाची पुन्हा एकदा गेलेली वाचा परत आलेली असते। तर इथे महिपत आता तिला काही करायला जाणार, रविराज काका त्यातूनही उठतात आणि महिपतला पकडण्याचा प्रयत्न करतात। त्याच्या तोंडावरती जो मास्क असतो तो काढण्याचा प्रयत्न करतात, पण इथे महिपत आता पूर्णपणे फसत चाललेला असतो, कारण आजूबाजूची लोक आता पोलिसांना फोन करण्याचा निर्णय घेतात आणि त्याची चाहूल महिपतला लागते आणि तो आपल्या माणसांना घेऊन तिथून पळ काढत असतो। पण त्याचे डोळे आता रविराज काकांनी आणि प्रतिमाने बघितलेले असतात आणि त्यामुळे इथे रविराज काका प्रयत्न करत असतात की त्याचा झाकलेला चेहरा त्यांना बघायचा असतो। कोण त्यांचा दुश्मन आहे जो प्रतिमाला आणि रविराज काकांना मारण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचा अपघात घडवून आणतोय, हे रविराज काकांना जाणून घ्यायचं असतं। पण इथे आता त्यांना मनामध्ये संशय तर आलेला असतो की नक्कीच ही व्यक्ती कुणीतरी खूप जवळची आहे, जिने आमच्यावरती आधीसुद्धा हल्ला केला होता, आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर इथे आता रविराज काका जमिनीवरती कोसळतात तेव्हा प्रतिमा धावत त्यांच्याकडे जाते आणि रविराज रविराज असं म्हणते। रविराज काकांना खूप जास्त आनंद होतो, त्यांच्यावरती एवढा मोठा वार झालेला असतो, पण प्रतिमाची गेलेली वाचा परत आलेली असते। 22 वर्षांनंतर प्रतिमाने त्यांना रविराज अशी हाक मारलेली असते, त्यामुळे त्यांचा आनंद आता खूपच मोठा झालेला असतो। तेव्हा इथे आता लगेचच प्रतिमा अर्जुन आणि घरातल्या सर्व लोकांनाही माहिती देते आणि त्यामुळे इथे आता रविराज काकांना आजूबाजूची लोक रस्त्यावरती जे उभे असतात ते आता त्यांना हॉस्पिटलला घेऊन जातात आणि ॲडमिट करतात आणि रविराज काकांच्या मोबाईलमध्ये जे काही नंबर असतात त्याच्यावरती आता फोन केले जातात आणि ही माहिती आता अर्जुन सुभेदार आणि घरातल्या सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचलेली असते। तेव्हा सगळेजण धावत पळत आता हॉस्पिटलला जातात। तेव्हा इथे आता रविराज काकांची कंडिशन क्रिटिकल असते, पण नंतर ती स्टेबल झालेली असते। पण इथे प्रतिमाला सुद्धा लागलेलं असतं, तिच्यासुद्धा हाताला पट्टी करण्यात आलेली असते, पण इथे तिची वाचा गेलेली परत आलेली असते, त्यामुळे लोकांना खूपच जास्त आनंद झालेला असतो। तर इथे रविराज काकांनी 22 वर्षांच्या आधी जे करता आलं नाही ते केलेलं असतं, ते म्हणजे प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो, तिच्यावरती होणारा वार स्वतःवरती घेतलेला असतो। त्यामुळे प्रतिमाला आता ओळख पटलेली असते की हा दुसरा तिसरा कुणी नसून माझाच नवरा आहे आणि तोच माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात आणू शकतो, हे आता प्रतिमाला कळलेलं असतं। रविराज काकांना तिने ओळखलेलं असतं, पण अजूनही प्रियाला ती आपली मुलगी तन्वी म्हणून स्वीकारायला तयार नसते। हे बघणं आता खूपच जास्त रंजकदार होणार आहे। सिरियलच्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, येणारे अपडेट्स बघत राहा। थँक्यू।